नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम. जुन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक सन 2025 या निवडणुकीत मी प्रभाग क्रमांक 1 सर्वसाधारण ब यामधून पुरुष या गटातून मी स्वतः मंदार किरण बुट्टे पाटील उभा आहे. जनतेची सेवा करायची, एकच ध्यास. वय वर्ष 17, मतदानाचा अधिकार नव्हता. तेव्हापासून आज तागायत जनतेची साथ मी कधी सोडली नाही. आणि स्वतः हे सर्व बघायला आपण पत्रकार बंधू त्याला साक्षीदार आहात. ही जनता साक्षीदार आहे त्या गोष्टीला. खऱ्या अर्थानं चेतनजी सांगायचं झालं तर माझ्या कुटुंबाला सामाजिक वारसा, राजकीय वारसा लाभलेला आहे. हा राजकीय वारसा लाभत असताना माझे खापर पंजोबा समयज्ञ दानशूर कैलासवासी रावसाहेब बुट्टे पाटील यांनी कैलासवासी शंकरराव बुट्टे पाटील यांच्या नावाने 18 एकर जागा ही संस्थेला दान दिली. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक सामाजिक कामे केली. ते माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत जुन्नर शहराचे. त्यांच्या काळामध्ये त्यांनी वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा ह्या गोष्टी कार्यान्वित केल्या. तदनंतर ब्रिटिश काळात सोयीसुविधा ब्रिटिश सरकार जे आहे ते सोयीसुविधा देत नव्हतं. उदाहरण जे श्री शिवाजी छत्रपती कॉटेज हॉस्पिटल आहे, तिथं प्रसूतिगृह होतं जुनं. जनाबाई रोकडे आणि आपल्या जुन्नर शहराच्या अनेक लोकवर्गणीतून ते वसतिगृह हॉस्पिटल उभारलं होतं. तर असं तुम्ही सांगायचं तात्पर्य एवढंच की ब्रिटिश सरकार सोयीसुविधा देत नव्हतं. तेव्हा आमचे स्वतः घरची लोक जे पंजोबा आहेत, खापर पंजोबा आहेत, रावसाहेब बुट्टे पाटील आहेत, शंकरराव बुट्टे पाटील आहेत, यांनी स्वतःहून त्यावेळेस अनेक लोकांना मदत केली. वेळ प्रसंगी स्वतःच्या जागासुद्धा लोकांना दिलेल्या आहेत, गोरगरिबांना दिलेल्या आहेत. आणि म्हणूनच जनता आम्हाला 150 वर्षांपासून स्वीकारत गेलेली. का तर त्यांचं काम सांगत होतं. त्यांचं काम, त्यांचं जनतेप्रती प्रेम हे जनता बघत होती. त्यामुळे जनता आम्हाला एवढे वर्ष स्वीकारत आलेली आहे. तदनंतर आमचे चुलते ॲडव्होकेट राजेंद्र शरद बुट्टे पाटील हे देखील 15 वर्ष यांनी नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व केलं. त्यांच्या कामाची पद्धत कशी असते, कोणत्या प्रकारे प्रशासनाकडे काम करून घेण्याची पद्धत त्यांची, ही सर्व जनतेने, आमच्या कल्याणपेठेच्या जनतेने असो किंवा जुन्नरच्या जनतेने बघितली आहे की काम कशा प्रकारे करून घ्यायचं प्रशासनाकडून. आता मी स्वतः उमेदवार म्हणून इथं तुमच्यासमोर बसलो आहे. ही उमेदवारी घेत असताना चेतनजी, सर्वात पहिला प्रश्न म्हणजे मी आज निवडणूक लागली आणि मंदार बुट्टे आज जनतेमध्ये आलाय किंवा आज जनतेची कामं सोडवतोय असं नाही आहे. गेले अनेक वर्ष मी जनतेमध्ये आहे, जनतेसाठी झटतोय. हे तुम्ही सुद्धा बघितलं आहे. याचं एक जिवंत ज्वलंत उदाहरण म्हणजे हे 2018ला माझं वय वर्ष किती, 19 वय वर्ष माझं. हा 2018चा अर्ज माझा. प्रणाम बिल्डिंग येथे ही जी भिंत आहे, नाल्याची भिंत, ही अर्धवट अवस्थेत. माझ्या मते आपले जयश्री काटकर मॅडम असतील तेव्हा CEO. बऱ्याच वेळा मॅडमकडे गेलो, पाठपुरावा केला, अनेक प्रभागातील लोक घेऊन गेलो आणि त्या अनुषंगाने त्याच मॅडमनी पुढाकार घेऊन त्याच काळामध्ये ही भिंत बांधली. हे बघा, ही भिंत, याच्या शेजारी प्रणाम बिल्डिंग आहे, बघताय तुम्ही. ही झालेली दुरावस्था आणि तेव्हाच हे झालेलं काम. हे काम बोलते. मंदार बुट्टे आज आला म्हणून नाही उभा तुमच्या पुढे, आज बसलेला नाही. तुम्ही स्वतः किती वेळा माझ्या बाईट घेतलेल्या आहेत काय ठिकाणी. आता हे प्रभागाची दुरावस्था. श्रमदान करायला लागलं, श्रमदानातून बुजवले खड्डे. श्रमदान करायला लागलं आम्हाला. ही लाजिरवाणी बाब आहे की खड्डे पडलेत रस्त्याला, पण लोकप्रतिनिधी कुठे आहे? लोकप्रतिनिधी गायब आहे. लोकप्रतिनिधी दिसतच नाही. कुठं गेलेत, काय गेलेत, कसे गेलेत ते नाही माहिती. ही दुरावस्था आहे. आम्ही स्वतःनी माझ्या सहकार्याने उतरून रस्त्यातील खड्डे बुजवलेत. का बुजवायची वेळ आली? प्रशासनाला सांगून प्रशासन ऐकत नाही. आम्ही काय एक सर्वसामान्य सुज्ञ नागरिक म्हणून प्रशासनाला सांगत होतो. तेव्हा गरज होती की जे लोकप्रतिनिधी, जनतेने तुम्हाला विश्वास देऊन निवडून दिले, तुमचं काम होतं की हे जनतेची कामं करायची. साधी सोपी काम आहे त्याच्या, म्हणजे जास्त बोलत नाही मी. हे बघा, ही झालेली दुरावस्था रस्त्यांची. हा अर्ज आहे. हे चेंबर खाली गेल्या रस्त्याच्या, सांडपाणी जमा झाले, अनेक अपघात झाले. शालेय विद्यार्थी अण्णासाहेब आवटे विद्यालयाच्या मागच्या बाजूचा फोटो या. तर ही अशी दुरावस्था झालेली प्रभागाची. वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. आज आलाय म्हणून जनतेमध्ये दिसतंय असे काही लोक बोलतात, पण हे त्यांना उत्तर आहे, कागदोपत्री. 2018 पासून 2025 पर्यंत मंदार बुट्टे पाठपुरावा करतोय, जनतेमध्ये आहे. प्रशासन हातात नसताना सुमारे 1,10,00,000 रुपयाची कामं मंजूर करून आणायचं, त्याचा पाठपुरावा करायचा, ती कामं सुचवण्याचं काम
हे मी स्वतः केलेले, हे जनतेने बघितले, जनतेने स्वीकारलेलं आहे. हे झाले 2018चं. आता येऊया 2018मध्येच कल्याण पेठेतील शंकराचे पवित्र मंदिर येथे सतत सांडपाणी साठत असून त्याचा परमनंट बंदोबस्त करण्याबाबत. हे शंकराचं पवित्र मंदिर आहे, हे शंकराचं पवित्र मंदिर आहे. हे कलर प्रिंट आहे, त्याच्यातून बघू शकता नंदी आहे. कोणतं पाणी हो, कोणतं पाणी? सांडपाणी चेंबरमधनं वर आलेलं. कोण जबाबदार आहे या गोष्टीला? 2018चं आहे साहेब. मी सुज्ञ नागरिक म्हणून अर्ज दिले आणि त्याचा पाठपुरावा करतोय आणि कागदाचा संच घेऊन आज तुमच्या समोर बसलेलो आहे. हे शिक्के खोटे नाहीत, शिक्के खोटे नाहीत, हे ओरिजिनल खरे शिक्के ते. हां, याला जबाबदार कोण आहे? वारंवार सांगून देखील प्रशासन दुर्लक्ष करत होतं या गोष्टीकडे. जिवंत ज्वलंत उदाहरण तुमचं. दुसरी गोष्ट, हे तुम्हाला दाखवलं, ही गोष्ट दाखवली 2019ची गोष्ट. ही अपघात झाला, आवटे हायस्कूलमधला विद्यार्थी होता. लाईटचा पोल, जीर्ण झालेला लाईटीचा पोल रस्त्याच्या मधोमध आला होता. नगरपालिकेला पत्र व्यवहार केला, 2-3 चक्रा मारले नगरपालिकेला, जनतेला घेऊन नगरपालिकेने पत्र काढलं. प्रति शहर अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी, हे नगर परिषदेने पत्र काढलेले. खाली लिहिलेले प्रत श्री मंदार किरण बुट्टे पाटील, कल्याणपेठ जुन्नर. म्हणजे मी पत्र दिले, त्याचा पाठपुरावा करून नगरपालिकेने पत्र काढले शहर अभियंत्यांना की हे पत्र जीर्ण झालेला पोल हा तुम्ही बाजूला घ्या रस्त्याच्या, आणि तो पोल आज तिथं पण आहे, तो बाजूला घेऊन तो पोल तिथं रस्त्याच्या बाजूला केला आहे. दुसरी गोष्ट, हे दाखवले तुम्हाला दुरावस्था झालेली चेंबर खाली गेलेल्याची. 2018 5/2/2018 हा पोच आहे, ओसी पोच. हां, विषय कल्याणपेठेतील संभाजीराव बुट्टे पाटील घरालगत रस्त्यामध्ये लाईटची पोलची जागा बदलणे ठीक आहे, व गिरीश मुत्ता यांच्या घरापासून ते जयसिंग नाना बोचरे घरापर्यंत ड्रेनेज करण्याबाबत. हां, स्थानिक जे नागरिक आहेत तिथे राहतात, या नागरिकांच्या 81 लोकांच्या सह्या आहेत, स्थानिक नागरिकांच्या. खोटं आहे, काम बोलते, कागद बोलतो, या भावनिक नाही बोलत, मुद्द्यावर बोलतो. हे बघा, तिथलच्या राहण्याच्या रहिवाशांच्या सही आहे, सही निश्चय पाठपुरावा. हां, त्यानंतर 2020 कल्याणपेठेतील शंकरराव बुट्टे इंग्लिश मिडियम स्कूलचे शेजारी असणाऱ्या नगरपालिकेत जुन्या पाण्याच्या टाकीच्या दुरावस्थेमुळे त्याचे नियोजन करण्याबाबत. ही पाण्याची टाकी दुरावस्था झाली होती, खाली भंगार आहे, आज पण तुम्ही बघशाल. मागं मी अर्ज दिला, त्याच्यावर नगरपालिकेने कारवाई केली, ते भंगार उचललं सगळं, आज पण परत तिथं कचरा झालेला आहे. शेजारी शाळा आहे, हे मधमाशांचं पोळं हे पाण्याच्या टाकीला लागलेलं होतं आणि याच्यावर हल्ला झाला, शाळकरी मुलावर हल्ला झालेला आहे. त्याच्यावर मी आवाज उठवला, तदनंतर नगरपालिकेने कर्मचारी बोलून ते पोळं काढलं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, या प्रभागामध्ये फक्त शो शायनिंगसाठी फवारणी करतात. डेंग्यू मलेरिया आजार बरेचसे आले होते 2022मध्ये. फक्त फवारणी नावासाठी करायची, निघून जायचं, वरच्या वर करायची, व्हिडिओ काढायचे आणि जायचं. जुन्नर शहराचे डेंग्यू मलेरिया पोटाचे आजार सर्दी ताप खोकला अशा प्रकारचे साथीचे आजार जनतेस भेडसावत असून त्यावर उपाययोजना करण्याबाबत. हे 2022चा अर्ज आहे, 2022चा पोच आहे. 2022ला पण मंदार बुट्टे जनतेत होता, 2018 पासून वय वर्ष 19 असतं तेव्हापासून 2022 पर्यंत मंदार बुट्टे जनतेत होता. 2023चे अर्ज चेतनजी असतील, आपले जनता न्यूज असेल, आपले जुन्नर टाइम्स असेल, आपण सर्वजण साक्षीदार आहेत सर्व गोष्टींना. जिजामाता उद्यानामध्ये जी निकृष्ट दर्जाची लॉन बसवली होती, त्या लॉनबाबत आपण आवाज उठवला आणि आवाज उठवल्यावर सर्व जनतेने बघितलं की ज्या वेळेस 2021ला कालावधी संपला, नगरपालिकेचा कालावधी संपला, 22, 23, 24, 25 4 वर्ष नफा फंड पूर्णपणे संपुष्टात आणला. का तर एकेका ठिकाणी 2-2 वेळेस कामं झाली, 3-3 वेळेस कामं झाली, 2-2 6-6 महिन्यात 3-3 वेळेस कामं झाली. एकाच कामावर 3-3 वेळा खर्च केला जातोय. नफा फंड संपुष्टात आला, नगरपालिका कर्जबाजारी झाली. हा आपण आवाज उठवला. मला जनतेतून फोन आले की मंदार भाऊ, कोणाचं लक्ष केलं ना त्या उद्यानाकडं, ती लॉन कशी बसवली, याच्या आधी किती दिवसांपूर्वी महिन्यांपूर्वी ही लॉन बसवली होती. आपण आवाज उठवला, आपण स्वतः साक्षीदार, कलेक्टर ऑफिसपर्यंत आपण तक्रार केली. हा त्याचा अर्जांचा नमुना आहे.
गतिरोधक 2024ला आलो मी आता, आहे का सही शिक्का. गतिरोधक बसवणे, अण्णासाहेब आवटे विद्यालय आहे, चौक आहे मुख्य तिथं, शिंदे हॉस्पिटल आहे, उचरायचा मेन चौक आहे. इथं आमच्या चर्चच्या समोर अपघात होतात, 1-2 अपघात झाले, तिथं आहे. हे गतिरोधक बसवले. मुलींचं एक वसतिगृह आहे, त्या ठिकाणी गतिरोधक बसवले. सुमारे 5 गतिरोधक बसवले. त्यावेळेस आपल्या नगरपालिकेच्या शिल्पा निंबाळकर मॅडम त्यावेळेस बांधकाम अधिकारी होत्या, त्यांच्याकडे चार्ज होता तो त्यावेळेसही. 2022 मध्ये येऊया परत आपण. 2022चा अर्ज आहे हा. कल्याणपेठेत मुख्य चौकात पाऊस झाला, पाऊस पडला की पाणी साचणार. हा इतिहास आहे कल्याणपेठेचा. इतिहास म्हणजे गेले 7-8 वर्षाचा इतिहास आहे, जुना नाही आत्ता एवढ्यातला. हे पाणी साठलेले, हे बघा. शिरूर पॅटर्न केले होते तेव्हा नगरसेवक गार झोपेत होते. झोपलाय, स्विमिंग करतोय तो पोरगा, हेल्मेट घालून बसलाय. हा हेल्मेट घालून बसला. ही अवस्था आहे प्रभागाची. वाली कोण आहे प्रभागाला? तेव्हा मंदार बुट्टे जनतेत होता, पाठपुरावा करत होता, अर्ज देत होता, वारंवार जनतेशी संवाद साधत होता. 2022 मध्ये आलो. 2023 तर तुम्हाला सांगितलं. 2024 नवीन काहीतरी करूयात. CEO भोये साहेब होते. जुन्नर नगरपालिका समाज व बालकल्याण विभागामार्फत शहरातील गर्भवती महिला व कुपोषित बालकांना सकस व पोषण मोफत धान्य वाटपाची तरतूद करण्याबाबत तरतूद करू शकते नगरपालिका. आहे कोणाकडे ही संकल्पना? 2024चा अर्ज आहे. कोण आजी माझी बालकल्याण विभागाचे असतील राहिलेले सदस्य? तुम्ही स्वतः साक्षर. 2024 जुन्नर नगरपालिका आदली ब्रिटिशकालीन ऐतिहासिक श्री छत्रपती शिवाजी कॉटेज हॉस्पिटल येथील सन 1936ची काढण्यात आलेली कोनशिला पुन्हा लावण्याबाबत त्याची जी दुरुस्ती चालली होती, वास्तू संग्रहालयासाठी दुरुस्ती चालू होती, बरोबर? त्याची तोडफोड झाली, कोणाचं लक्ष नव्हतं. आपण गेलो, आवाज उठवला. तत्कालीन बांधकाम अधिकारी देशमुख होते, त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली. आपण स्वतः साक्षीदार आहात या गोष्टींना. पुन्हा एकदा कोनशिला ती लावण्यात आली. पुरातन जे वास्तू आहेत त्यांचा हे झालं, जतन झालं पाहिजे, हे आपला उद्देश होता. मध्ये येऊयात. जुन्नर नगरपालिका घनकचरा व्यवस्थापनांतर्गत संकलन व वाहतूक करण्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत 2023ला आपण अर्ज दिला होता. VDK फॅसिलिटी सर्व्हिसेस होती, यांचे पत्र होते आणि मुख्याधिकारी यांची वर्क ऑर्डर होती त्यावेळेस दिलेली. 2023 जिल्हाधिकारी साहेबांना अर्ज दिला होता. स्वतः जिल्हाधिकारी साहेबांची भेट पण घेतली होती. मंदार बुट्टे जनतेत होता. मुख्याधिकाऱ्यांना हे दिलं नाही, जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोचलो. थांबलो नाही, अविरत सेवा करत राहिलो. कालही करत होतो, आजही करतो आणि भविष्यातही करणार. आता हा आला माझा अजेंडा. नगरपालिकेला उभा राहतोय ना, तर काहीतरी घेऊन गेलो पाहिजे ना जनतेपर्यंत. मी काय कामं केली? मी नवीन चेहरा नाही आहे, चेहरा नवीन आहे, पण विकास कामं फार जुन्या काळापासून, मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हापासून जनतेत. कोरोना काळात असंख्य कोविड पेशंटसाठी प्लाझ्मा उपलब्ध करून दिला आहे. कोरोना काळात गरजूंना 125 किराणा किट, लस व मास्कचे वाटप व आरोग्य सेवा देण्यात यशस्वी झालेले फोटो आहेत, पुराव्यांशिवाय मंदार बुट्टे कधी बोलत नाही. वृद्ध आश्रम, अनाथ आश्रम येथे अनेक आर्थिक स्वरूपात मदत व गोशाळेस मदत केलेली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर पूर रस्त्यांना 1 टेम्पो जेवण पाठवून आर्थिक स्वरूपात मदत सुद्धा मी तिथं वैयक्तिक जाऊन केलेली आहे. गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक व वही वाटप, वैद्यकीय गरजूंना विशेष सहकार्य करून वैद्यकीय क्षेत्रात गरजू कुटुंबांना संकटाच्या काळात आर्थिक मदत. शिवजयंतीनिमित्त ठीक आहे, बिबट साफारीची मागणी केली होती. बोर्ड घेऊन उभा होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांच्या इथं. आपण स्वतः त्या गोष्टीला साक्षीदार आहात. अवेअरनेस झाला लोकांमध्ये की आपली बिबट सफारी ही कुठे गेली आहे? बारामतीला गेलेली आहे. जुन्नर शहरात नागरिकांच्या समस्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून वेळोवेळी नगर परिषदेची पत्रव्यवहार प्रभागातील यापूर्वी लोकप्रतिनिधी नसताना विकास व सेवा उपलब्ध करून घेण्यास यशस्वी ठरलेलो आहे मी. इंतचा तुम्हाला पुरावा दाखवलेला आहे. हे सगळे माझा हा जाहीरनामा आहे. हे बघा, काम बोलतंय.
सामाजिक काम प्रभाग क्रमांक 1 मध्ये अनेक विकास कामे सुचवली होती, त्याचा वेळोवेळी पाठपुरावा केला. जुन्नर नगरपालिका स्थापनेनंतर प्रथमच पंचलिंग रस्त्याजवळ दशनाम गोसावी समाज दफनभूमीकरिता समाजाची समस्या जाणून घेत संरक्षण भिंतीकरिता वॉल कंपाऊंडसाठी 25,09,564 रुपये. विद्यार्थ्यांची व पालकांची समस्या जाणून घेत मुकबधीर विद्यालयासमोरील रस्ता डांबरीकरण करणे. मुकबधीर विद्यालयासमोरील रस्ता डांबरीकरणाचा झाला 15,67,739. प्रभागातील अनेक रस्ते 2दा-3दा डांबरीकरण झाले 5 वर्षात. अनेक म्हणजे काही झाले, ठराविक 1-2 रस्ते, पण काही रस्ते वंचित राहिले. ते कधीच झाले नाही का? विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे. तिथं रस्ता झाला पाहिजे. पंचलिंग मंदिरासमोर अमरनाथ सेवा मंडळात चौथरा शेड बांधण्याकरिता 46,91,000. कल्याणपेठ प्रणाम अपार्टमेंटजवळ पुलाचे बांधकाम करण्याकरिता 30,48,000. 6 सोलर लाईट बसवल्या पंचलिंग वस्तीमध्ये, सोलर पॅनलच्या 6 सोलर लाईट स्वखर्चातून. कधी जाहिरात केली नाही. मंदार पुटेने 6 सोलर लाईटी बसवल्या आणि कधी व्हिडिओकडून रील बनवली नाही. 6 सोलर लाईटी बसवल्या का? आपलं काम आहे, आपण सेवक आहे जनतेचा. फक्त एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणी मी निधी आणला आहे. ठीक आहे, तत्कालीन नेत्या भाजप नेत्या आशाताई बुचके यांच्या माध्यमातून, चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही तो निधी आणण्यास यशस्वी ठरलो. परंतु जनतेची समस्या जाणून घेत ह्या ज्या कामं जी केलीत आजपर्यंत समाजात राहून, जी कामे कधीच झाली नाही इथून मागं, ती कामे केलीत आणि त्याचा अभिमान वाटतो. हा जाहीरनामा, हे विजन आहे माझं. विजन काय? प्रभागातील चौक सुशोभीकरण करणे. अनेक प्रभागात 2 ठिकाणी मोठे चौक आहेत, त्या ठिकाणी सुशोभीकरण झालेलं नाही चौकाचं. आपण करू शकतो. आपण जसे रस्त्याला निधी आणतो, एकाच रस्त्याला 3-3 वेळा निधी आणतो, त्यापेक्षा एका रस्त्याला 1 वेळा निधी आणा, चांगला रस्ता करून घ्या आणि तो पैसा चौक सुशोभीकरणाला वापरा. चौक सुशोभीकरण करा. हायलाइटेड स्पॉट आहे बोचेराईसारख्या ठिकाणी, जे शालेय 2 शाळा आहेत तिथं, इंग्लिश मिडियम आहे, मराठी मिडियम आहे, एक कॉलेज आहे BSc IT, शंकरराव बुटाडेल कॉलेज आहे. विद्यार्थी जातात, रस्त्याने जा ये करतात, त्या ठिकाणी चौक सुशोभीकरण होण्याची गरज आहे. रहिवासी सहकारी गृहसंस्थांमधील खुल्या जागांमध्ये सुविधा उभारणे. प्रभागातील अंतर्गत रस्त्यावरील सहकारी गृहसंस्था व इमारतीचे दिशादर्शक नामफलक नाही आहेत. बऱ्याचशा सोसायटी आहेत कल्याणपेठेमध्ये. कोणती सोसायटी कुठं आहे? बाहेरचे लोक आले की विचारतात, राजोग कुठं आहे, प्रणाम कुठं आहे, सिंधू हाईट्स कुठं आहे, सिद्धिविनायक प्राईड कुठं आहे, हे विचारतात. 4-4 ठिकाणी विचारून जातात. हे नामफलक होणं गरजेचं आहे. बऱ्याच सोसायटी आज नाही झाल्या, 3-4 वर्ष झाले सोसायट्यांना होऊन, 5 वर्ष झाले काही काहींना. पण नामफलक चौकावर लागणं, दिशादर्शक फलक गरजेचं आहे. प्रभागातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रीटकरण करणे. कसे करणे? आज रस्त्याची उंची वाढत चालली आहे. नगरसेवक काय करतात? ते मंजूर येतोय, निधी येतोय, रस्ता चढतोय, उंची वाढतच चालली आहे रस्त्याची. पाणी साचते लोकांच्या घरापुढं. याच्यासाठी तुम्ही काय व्यवस्था केली आहे? पुढे तुम्हाला रस्त्याला मंजूर करायचा आहे, निधी आणायचा, एस्टिमेट बनवा, 2 फूट खाली जावा खोल आणि परत रस्ता बनवा. रस्त्याची उंची कमी करा तुम्ही. मिनी नाना नानी पार्क उभारणार आहे आपण कल्याणपेठेत. मिनी नाना नानी पार्क. रोकडे मारुती वसाहत व पंचलिंग वसाहत येथे नव्याने नगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून बालक मंदिर सुरू करणार आहे. हे बालक मंदिर सुरू आमच्या चुलत्यांनी केलं होतं, ॲडव्होकेट राजेंद्र शरद बुट्टे पाटील. परंतु त्यांच्यानंतर जे आले त्यांना ते टिकवता नाही आलं. पंचलिंग मंदिरात बालक मंदिर सुरू केलं होतं. आजही तिथं लोक जातात तर तिथं सांगतात तुम्ही बालक मंदिर सुरू केलं होतं म्हणून. हे पुन्हा नव्याने मी सुरू करणार. पंचलिंग वसाहत रोकडे मारुती गृहनिर्माण पुनर्वसन योजनेअंतर्गत शासनाकडे पाठपुरावा करणे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची ATM सुविधा उभारणे. MPSC UPSC अभ्यासिका उभारणे. ऑनलाईन नागरिक सुविधा आपले सेवा केंद्रामार्फत शासकीय योजनांचे दालन मार्फत नागरिकांना स्थानिक पातळीवर माहिती सेवा उपलब्ध करून देणे. सार्वजनिक शौचालय एकच आहे साहेब प्रभागामध्ये, एकच सार्वजनिक शौचालय. अजून 1 ते 2 शौचालय झाली पाहिजे प्रभागामध्ये. संख्या वाढती आहे लोकांची. नंदनवन सोसायटी मार्फत पददिवे बसवणे. हे एवढं आपलं विजन 2025-30 आहे. ही सगळी आपण कामं सांगितली, पण आता सध्या आपण प्रचाराची स्थिती काय आहे? प्रचाराची स्थिती अतिशय उत्तम आहे. जनतेचा चांगला प्रतिसाद आहे. जे पत्रक छापले हे परिचय पत्रक वाटून जनता समाधानी आहे. सर्व काही व्यवस्थित आहे, अलबेल आहे. परंतु काही ठिकाणी काही रडगाणी चालू आहेत. 1-1, 2-2 तास घरात बसून रडगाणी चालू आहेत. उदाहरण सांगतो. उदाहरण आज मला जनतेने संधी दिली, मी निवडून गेलो, जनतेच्या कृपेने जनतेची कामं केली. 2030ला जेव्हा मी जनतेकडे मत मागायला येईल तेव्हा मी सांगणार की मी काय कामं केली, मी या कामांच्या आधारे मी जनतेकडे मतदान मागणार आहे.
मी भावनिक होऊन नाही जनतेकडे मतदान मागणार. माझी परिस्थिती गरीब आहे, मला सहकार्य करा. ते श्रीमंत आहेत. श्रीमंत आणि गरीब ही ज्याच्या त्याच्या हातात आहे. आपलं कष्ट हेच भांडवल आहे. मला स्टेटस बघा, कष्ट हेच भांडवल आपलं. मग माणसाने श्रीमंत नाही व्हायचं का कष्ट करून? दिवस राष्ट्र कष्ट करतो, श्रीमंत नाही व्हायचं कोणी? आम्ही गरीब आहे. कोणते गरीब आहे? एक 4 व्हीलर आहे, 3 2 व्हीलर आहे, घराला स्लॅब आहे, आयफोन आहे आणि आम्ही गरीब आहे. अरे ही कोणती गरीब? गरिबीची व्याख्या काय आहे? गरिबीची व्याख्या काय आहे? तुम्ही पंचलिंग वस्तीत जाऊन विचारा. ज्यांची पत्र्याची घरं आहेत त्यांना जाऊन विचारा गरिबीची व्याख्या काय आहे. त्यांच्यासाठी तुम्ही 5 वर्ष मिळाले, तुम्हाला 3 वर्ष एक्सटेंड झाले, 8 वर्ष मिळाले. 8 वर्षात तुम्ही त्या जनतेसाठी काय केलं? तुम्ही आज म्हणता ना आम्ही घरकुल देतो. काय देतो आम्ही? रोकडे मारुती वसाहत आणि पंचलिंग वसाहत घरकुल देतो. अरे तुम्ही 5 वर्षात घरकुलचा प्रस्ताव का नाही मांडला नगरपालिकेत? स्टँडिंगमध्ये तुम्ही का नाही तो विषय घेतला? किती मुद्दे तुम्ही स्टँडिंगमध्ये मांडले हे तुम्ही सांगा त्या लोकांना जाऊन. एक कागद दाखवा, एक कागद. या घरकुलांसाठी आम्ही प्रयत्न केला होता या साली. यांनी एक कागद दाखवावा. यांच्याकडे कागदच नाही साहेब. 5 वर्ष छाचूगिरी केली, एक बल्ब नाही बसवता आला. बल्ब, झिरोचा बल्ब नाही बसवता आला एक. आणि आज म्हणता आम्ही तुम्हाला घरकुल करून देतो. जनता पण तेच म्हणते, यांना घरकुल कोणच्या आधारे यांच्यावर विश्वास ठेवायचा? आपण यांना 8 वर्ष काय करता नाही आलं तर हे आता घरकुल आमचं काय मंजूर करून देणार आहे? पहिले तर म्हणले 7/12 तुमच्या नावावर करून देतो. लोकांच्या भावनेशी खेळाखेळी चालू आहे सगळी या प्रभागामध्ये. भावनांशी खेळ चालू आहे फक्त. आणि जो त्याच्यामध्ये गुरफटला तो गुरफटलाच. एवढं मात्र नक्की सांगतो. तुम्ही जनतेचे सेवक होता ना, मग तुम्ही विकास कामे काय केली आहे त्याच्या आधारे जनतेची मतं मागा. तुम्ही रडून खडून आम्ही गरीब आहे, गरिबीची व्याख्या आहे, गरिबांना विचारा काय व्याख्या आहे त्यांची. परत सांगतो मी तुम्हाला, घरकुलांच्या नावाने किती आजपर्यंत रोकडे मारुती वस्ती झाली, पंचलिंग वस्ती झाली. या माझी नगरसेवकांनी जी जातात ते घरात मतं मागायला, या नगरसेवकांनी किती मिटिंग घेतल्या, किती मिटिंग कॉल केल्या. ह्या लोकांना किती लोकांना नगरपालिकेत आजपर्यंत तुम्ही घेऊन गेले की बाबांनो हे बघा तुमचा असा प्रस्ताव दिलाय मी घरकुलासाठी, त्याचा हा कागद जोडायला लागल, असा पाठपुरावा करायला लागल. किती लोकांना सीओन समोर बसून तुम्ही ते पारदर्शक काम तुमचं दाखवलंय? एकालाही नाही. आज तुम्ही काय म्हणताय आम्ही गरीब आहे? कोणती गरिबी? कोणती गरिबी? 4 व्हीलर असणारी गरीब असू शकतात. आज लोकांना भासवतात ते जे शिकलेले सवरलेले त्यांना माहिती आहे परिस्थिती काय आहे काय नाही आहे. पण जे नाही आहेत त्या लोकांचा फायदा घेण्याचं काम चालू आहे. विधानसभेच्या पूर्वी शरददादा या तालुक्याचे विद्यमान आमदार, आपला माणूस, किल्ले शिवनेरचे शिलेदार मान्य शरददादा सोनवणे यांच्यासोबत मी होतो. प्रामाणिकपणे विधानसभेला मी शरददादांसोबत ठामपणे राहिलो, दादांचं काम केलं. या कामाची पोचपावती म्हणून या निष्ठावंत सैनिकाने निष्ठावंत सैनिकाला उमेदवारी दिली. हे एकमेव कारण आहे फक्त. का तर मी निष्ठेने दादांसोबत होतो, आहे आणि भविष्यातही राहणार. हे ओळखून मला संधी दिली आहे. मी बेडूकुड्या नाही मारल्या कधीच. घडीच तुतारी, घडीच सेना, घडीच घड्याळ अशा बेडूकुड्या कधीच मारल्या नाही मी आयुष्यात. फक्त निष्ठा एक की हा निष्ठावंत आपल्यासोबत होता, भविष्यातही राहणार. त्यामुळे मला जे दादांनी उमेदवारी दिलेली, ही उमेदवारी देण्यामागचं काम आहे. असा सच्चा सैनिक आज माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. येत्या 2 डिसेंबर मंगळवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान आहे. आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ सुजाता मधुकर काजळे व सर्वसाधारण पुरुष या गटाचा मी स्वतः उमेदवार मंदार किरण बुट्टे पाटील. अनुसूचित जमातीच्या उमेदवार आमच्या भगिनी सौ राजश्री संदीप खोंड लोहकरे यांना येत्या 2 तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून आपण आम्हाला नगरपालिकेमध्ये पाठवून जनतेची अविरत सेवा करण्यासाठी संधी द्याल हीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.